असं काय झालं असेल? शीतलनं भैयाच्या कानपाडातच मारली. काय माहित काय झाले ते. पुरगीलाच विचारलं पाहिजे. आजा, तुला काय शीतल बोलली का र? नाही. पण पुरगी चुकणार नाही एवढं मात्र खरं. का चुकणार नाही? अख्ख्या गावात वट आहे भैयाचा. ही कशाला वाकड्यात गेली त्यांच्या? उद्या घरात होणारी सून आहे ती. कारण नसताना काही तर डोक्याला ताप करून ठेवली पोरगी. अगं तो भैया काय तर तिला बोलला असेल, मग तिने काय गप बसून आहे का हो का? अव भैयाने त्यांच्यासाठी काय नाही केलं सांगा की. तरी बी त्यांना वाजवायला पुढं मागं बघितलं नाही तिनं. उद्या आपण जर काय बोललो तर आपल्याला बी वाजायला कमी करायची नाही ही. अजिंक्य, घरात आल्यावर तिला नीट राहायला लागला. आता सांगून ठेवते, माझ्या घरात अजिबात असलं काही चालणार नाही. माझं घर आहे म्हणल्यावर मी म्हणाल तसंच चालणार. हे काय काय सारखं माझं घर म्हणते. जसंही तुझं घर आहे ना तसं शीतल ते बी होणार आहे. आणि हे बघ, तुला सांगून ठेवते, अजिंक्यच्या नाव अर्ध घर केले तेव्हा अर्ध्या घरची मालकीण शीतल होणार आहे. होईल की. काना मागणं आली तिकट झाली असं बरं होऊ देईल मी? माझ्या घरात राहायचं म्हणल्यावर माझ्याच पद्धतीनं राहायला लागल. पुष्पे, तू बी या घरात आलीस ही विसरू नकस. तू जे तिला काय बोलतेस ना ते तुला बी लागू होते. जीजे, पुष्पे, तुम्ही नको त्या गोष्टीवर कशाला वाद घालता ग? हे बघा, आता दोघींनी मिळून लग्न सोडून दुसऱ्या कुठल्या विषयावर एक शब्द काढायचा नाही. लग्न घरात कसले वाद घालत असता का दोघी? काम काय काय राहिले ते जरा बघा. काय राहिलं आता? काय नाही र, फक्त दागिन्याचं राहिले. म्हणजे शीतलला फक्त गळ्यातलं करायला लागल. बाकी ताईडीच दागिने आहेतच की शीतलला द्यायला. होय, पण ती आहेत कुठं? ती पहिली नीट ठेवा. तुम्ही ऐन टायमाला इकडे तिकडे ठेवाल आणि आपल्याला हुडकत बसायला लागेल. सगळी कामात असणार त्यावेळी. आणा माझ्याकडे द्या. कुठे आहेत? अरे हिला सांगतो ठेवायला, त्या कपाटात ठेवलेत. दागिने कुठे आहेत? अरे असतील की तिथंच, बघ की जरा शोध. अगं इथं नाहीत. असं कसं होईल? सरक बघू. अरे देवा, आजा, अरे पोरगीच दागिने कुठे गेले माझ्या? आजा, अरे दागिने चोरले गेले का काय? उगाच कालवा करू नका. अगं कालवा करू नको म्हणजे. अगं 5 तोळ्याचं दागिने होतं, तुझ्याकडे ठेवायला गेलं. कुठे गेलं दागिने ते? मी ती जेडीला दिल्यात. काय दिलं जेडीला? का म्हणजे? माझ्या लेकीला सोन्याचं डाग नका का द्यायला? अगं पुष्पे, ते माझ्या तायडीचं दागिने होतं ग. तिने तिच्या सोन्यासाठी ठेवलं होतं. तू का दिलं जेडीला? का दिलं म्हणजे? तिचा काय हक्क नाही का? तिला काय हाऊसमौस करू वाटत नाही का? माझ्या पूर्ण काय पाप केलं होतं काय माहिती. आयुष्यभर साधी एक सोन्याची चैन केली नाही तिला. लगीन बी तिचं तीच करून आली. म्हणून म्हणलं तिला 80,000 रुपये दागिने दिलं. म्हणलं तिची सासरी इज्जत जाईल ना, काय नाही दिलं तर. अगं मग तुझे दागिने द्यायचे ना. तुझे दागिने का नाही दिले? तायडीच्या दागिन्यांना कशाला हात लावलास? मी दागिने दिला असतं तर मी काय मोकळ्या गाडीने जायचं होतं का? हा, म्हणजे माझी बी आबरू घालवली असती. फेडरेशन अध्यक्ष असून एक बी गळ्यात सोन्याचा डाग नाही ना, म्हणून. तुझं तर फेडरेशन म्हणजे मामा राहू दे की मामा. अरे काय दिलं बिघडलं तर? मामीनं आजवर सगळं आईसारखं केलंय माझ्यासाठी. त्यासमोर या दागिन्याचं काय? मुलगा म्हणून मी एवढं पण करू शकत नाही का? आणि या दागिन्याच्या असण्या नसण्यानं शीतलला नाही काय फरक पडणार. तिला जे पाहिजे होतं
तो दागिना दिलाय मी तिला. तुम्ही उगाच भांडू नका. आणि जेडी काय बाहेरची आहे का? घरातलीच आहे ना. बघा ह्यांना कळतंय पण तुम्हाला कळणं झालंय. आज ताई असत्या तर माझ्या जेडीच्या लग्नात काही ना काही दिलंच असतं की त्यांनी. जीजे जीजे, तू तुझ्या नाचसूनला ओळखत नाहीस का? हा, आणि तिला नाही काय फरक पडणार. तू शांत हो. आणि आता दागिन्यावरनं चर्चा नको. थोडसच दिवस राहिलं. मी शितलीसाठी मंगळसूत्र करणारच आहे. तेवढं बास आहे आत्तापुरतं. मला जसं जमल तसं मी दागिना करेन तिच्यासाठी. तुम्ही नका टेन्शन घेऊ. काय झालं? सगळे एवढी शांत का बसलेत? नाना, हे बघा, घाबरून जायचं काय कारण नाही. ते भैया काय खाणार ना आपल्याला. अरे बाळा, एका गावात राहून असं वैर धरणं बरं नव्हं. मग त्यानं काय बी केलं तरी मी गप्प बसायचं होय? अगं तुला वाटलं भैया चुकलेत, पण तरी पण त्यांचा 4 चौघात अपमान करायला नको होतास. मग काय करायचं? सगळ्यांना घरी जायला सांगून त्याला चहा पाणी देऊन मग गाल रंगवायला पाहिजे होता का? अगं पण नेमकं काय झालंय ती तर सांगशील का नाही? बरं बा, आता विषय वाढवू नका. एक तर लग्न तोंडावर आले आणि तुम्ही वेगळ्या विषयाला फाट फोडू नका. नाही तर लग्न राहायचं बाजूला आणि हेच निस्तरत बसायची वेळ यायची. काम काय काय राहिलीत? उषा, हं, अगं काम काय काय राहिलीत? काय नाही, घरचीच आहेत कामं सगळी. आणि बाकी काय साताऱ्याला जाऊन तेवढं दागिना आणायचं आहेत. बर, कधी आणणार आहे? मी आणि नीलम वहिनी उद्याच जाणार आहे सातारला दागिना आणायला. ठीक आहे. आणि हा, आणले की शीतलला दाखवा, म्हणजे तिला काय पसंत पडते काय नाही ते बघता येईल. आणि जे पसंत पडणार नाही ते उद्याच्या एका दिवसात परत तयार करून घेता येते. बर, ठीक. शीतल बाळा, जाऊन झोप आता. लय रात झाली. वय आणि हे बघा, जे झालं ते झालं. आता लग्न होईपर्यंत कुणीच कुणाला काय बोलू नका. एवढं लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे.